जय भीम जय संविधान आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये बीडवरनं जो मोर्चा निघालेला आहे तो मोर्चा 19 तारखेला पुण्यामध्ये त्याचं आगमन आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी त्या मोर्चाचं सभा आहे। सायंकाळी 7 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी सर्वांना विनंती करतो की त्या सभेला सर्वांनी 59 जातींनी ओबीसींनी सुद्धा यामध्ये सहभागी व्हायचं आहे। ओबीसींना सहभागी होण्याचं कारण असं की ओबीसींचं जे पण आरक्षण आहे ते सुद्धा धोक्यात आणण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। त्याविरुद्ध आपणही यामध्ये सहभागी व्हावं आणि जे मातंग बांधव आहेत जे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला पाठिंबा देत आहेत त्यांना मी विनंती करतो की सर्वप्रथम आपण स्वतःला हिंदू म्हणून घेता तर हिंदू धर्मामध्ये जे उच्चवर्णीय आणि मागासवर्गीय असे वेगवेगळे जाती धर्म आहेत त्यामध्ये तुम्हाला कुठेही उच्च पदावर जागा नसताना तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी का समजता? हिंदू का म्हणून घेता? जर का तुम्हाला खरंच हिंदुत्ववादी बनायचं असेल किंवा हिंदू मानायचं असेल तर तुम्ही ब्राह्मणांना आणि या देशातील उच्चवर्णीयाला तुम्ही आग्रह करायला पाहिजे की आम्हाला ज्या मंदिरातील पुजाऱ्याच्या जागा आहेत त्या आम्हाला द्याव्यात, कारण मंदिरामध्ये खूप मोठा खजाना आहे। त्याचबरोबर शंकराचार्यासारखी जी जागा आहे जे उच्चपद आहे ज्याला राष्ट्रपतीसुद्धा नमन करतात आणि त्यांना त्यांचे पाय धरतात अशा मोठ्या उच्च जागेवर आपण उच्च पदाची मागणी केली पाहिजे। हे विनाकारण बौद्ध समाजाला डिस्टर्ब करणं, त्यांना त्रास देणं आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण मागणी करणं हे काय बरोबर नाही आणि उपवर्गीकरणाच्या माध्यमातून आरक्षण संपुष्टात येऊ शकतं असं मी आपणाला 100% याची मी तुम्हाला 100% सांगू शकतो। तर मी आपल्याला विनंती करतो की सर्वप्रथम हिंदू धर्मातील जे उच्च पद आहे त्यावर स्वतःचं अस्तित्व निर्माण करा आणि मग उपवर्गीकरणाबद्दल आपण जी काय सरकारकडून समीक्षा होईल की उपवर्गीकरणामधल्या ज्या सगळ्या जाती आहेत त्यांना सगळ्यांना त्यांची काय परिस्थिती आहे, त्यांना आरक्षण मिळतंय का नाही, त्यांनाच अर्धवट आरक्षण दिलं जातं आणि तुम्ही या जातीमध्ये 59 जातीमध्ये भांडण लावायचा प्रयत्न करताय हे अतिशय गैर आहे। तर तुम्ही जे मनुवादी आहेत त्यांचे डाव ओळखा आणि या उपवर्गीकरणाला विरोध करा असं मी सम्यक क्रांती चॅनलच्या माध्यमातून मी निलेश चव्हाण आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम जय संविधान।